गोपीनाथ मुंडेचा पुतळा बनवाल तर याद राखा। धनंजय मुंडेंनी आपल्याला घरी बोलवून दम दिला असल्याचं वक्तव्य करून या नेत्याने गंभीर आरोप करत बीडचे राजकारण पुन्हा तापवले आहे। कोण आहे हा नेता आणि काय आहे हा किस्सा बघूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी आकाश। खबरगट्टा लय भारी मध्ये आपले सर्वांचे स्वागत। शरद पवार गटाचे प्रवक्ते नितीन देशमुख यांनी मंत्री आणि अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे। घरी बोलवून धनंजय मुंडे यांनी मला दम दिला होता असा दावा त्यांनी केला आहे। लोणावळ्यात म्युझियम मध्ये दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा मेणाचा पुतळा तयार करण्यास त्यांनी विरोध दर्शवला होता असा आरोप देखील नितीन देशमुख यांनी केला आहे। गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले होते। यावेळी आम्ही अल्प कालावधीमध्ये मेणाचा पुतळा तयार करण्याचा निर्णय घेतला होता। त्यावेळी धनंजय मुंडे यांनी मला बंगल्यावर बोलावलं। त्यांनी मला दम दिला की जर तू गोपीनाथ मुंडेचा मेणाचा पुतळा बनवलास तर माझ्या इतका कोणीच वाईट असणार नाही असं नितीन देशमुख म्हणाले आहेत। स्वतःच्या काकाबाबत धनंजय मुंडे असा विचार करतात, त्यांची प्रतिक्रिया पूर्ण महाराष्ट्राला कळायला हवी। मी खरं बोलतोय की नाही हे धनंजय मुंडे यांनीच सांगावं असं आव्हान देखील नितीन देशमुख यांनी केलं आहे। नितीन देशमुख यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे। गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं तेव्हा धनंजय मुंडे हे अखंडित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते। आता ते अजित पवार गटामध्ये गेले आहेत। तसेच अजित पवार गट हा राज्यात बीजेपी सोबत सत्तेमध्ये आहे। केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या शरद पवारांवरील टीकेनंतर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली होती। अमित शाह बोलत असतील तर त्यात काही तथ्य असेल असे ते म्हणाले होते। धनंजय मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर शरदचंद्र पवार गट आक्रमक झाला आहे। धनंजय मुंडे यांच्यावर शरद पवार गटाकडून टीका केली जात आहे। याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे प्रवक्ते नितीन देशमुख यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधल्याचं बोललं जाते। यावर पंकजा मुंडे काय बोलतात इकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आपण मात्र स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचे समर्थक असाल तर आपली प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला कळवा। चॅनलला सबस्क्राईब करा। पाहत राहा खबरगट्टा लय भारी। मनपूर्वक धन्यवाद।